मीशोवरून पहिल्यांदाच मी टॉप आणि बॉटमचा सेट मागवलेला आहे. म्हणजे हे कापड आहे, तर किमतीवरून तुम्हाला लक्षात येतं आहे की ठीकठाक आहे कापड, डेली यूजसाठी ठीक आहे. 3-4 महिने जरी गेलं तरी ओके आहे. पण कापड जरा बऱ्यापैकी होतं, कॉटन नव्हतं मला जसं पाहिजे होतं तसं, पण ठीक होतं, वापरू शकतो डेलीमध्ये. याला अस्तरची पण गरज नाही आहे. जर आधीचं शॉर्ट पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी तोंड का वाकडं केलं आहे. अस्तरची गरज नाही आहे, पण टॉपचा जो कट असतो तिथपर्यंत मी या टॉपच्याच कपड्याचं अस्तर लावलं आहे. म्हणजे एक्स्ट्राच्या अस्तरचा खर्च पण नाही केला आहे मी यामध्ये. हार्डली 550मध्ये माझे दोन्ही डेली यूजचे ड्रेस हे रेडी झालेले आहेत. हेवी साईज असेल तर याच्यामध्ये जरा तुम्हाला छोटा पडू शकतो हा कापड. 2 मीटर टॉप आणि 2 मीटर पॅन्ट असं कापड हे आलेलं होतं. तर याच्यामध्ये पण मी स्ट्रेट पॅन्ट शिवणार आहे आणि जो मी घातलेला आहे तो सुद्धा याच्यासोबतच मी ऑर्डर केलेला होता. तर स्ट्रेट पॅन्ट नॉर्मल मी कट करून घेणार आहे आणि कापड हे अगदी नॉर्मल आहे, किमतीनुसार एकदम ओके आहे. आणि डेली यूजला तर एकदमच छान आहे, कारण डेली यूजला आपले कपडे जास्त खराब होतात, भांडे धुणे, कपडे धुणे वगैरे याच्यामध्ये कपडे आपले जास्त खराब होतात. त्यामुळे जास्त महागाचे कपडे घालूनही काही फायदा नाही. त्यामुळे हे डेली यूजसाठी अगदी उत्तम आहे. मस्त असं मी शिवून घेतलेलं आहे, जसं अंगात घातलेलं आहे तसाच. फक्त याच्या टॉपला मी थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे, कारण फ्रंट आणि बॅक आपल्याला नीट समजावा म्हणून. कारण आधीचा जो शिवला व्हाईट कलरचा त्याच्यामध्ये तीच गडबड होते की फ्रंट कुठला आहे आणि बॅक कुठला आहे तेच कळत नाही, कारण की दोघं मी गोलगळे शिवलेले आहेत मागचा आणि पुढचा. त्यासाठी याला मी थोडीशी पुढे डिझाईन करून घेतलेली आहे. आणि तयार झाल्यावरती हा सुद्धा ड्रेस खूप छान दिसतोय. बोर्डवरती जी ड्रॉइंग काढली ती मुलाने काढली, त्याला इग्नोर करा. यासुद्धा पॅन्टला मी दोन्ही साईडला खिसे केलेले आहेत. मागच्या ड्रेसला मी दाखवायचं राहून गेलं होतं, ते मी इथे मुद्दाम दाखवते आहे. याची पॅन्ट थोडीशी आखूड झाल्यासारखी मला वाटते. तुम्हालाही वाटते का? मला कमेंटमध्ये सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट टाईम.